तालुका पंचायत समितीवर पुन्हा शिवसेनेने आपली सत्ता प्रस्थापित करत शिवसेनेचा भगवा फडकवला आहे। युवा नेते सुहास भैया बाबर यांच्या डॅशिंग भूमिकेमुळेच एक उमेदवार वगळता सगळीकडे विजयाची पताका फडकताना दिसत आहे। खानापूर तालुक्यात भगव्या वादळाने सगळीकडे जोरदार मुसंडी मारत आपली सत्ता प्रस्थापित केली। आमदार अनिलराव बाबर यांचा नगरपालिका निवडणुकीनंतर गट शांत झाला होता, मात्र या विजयामुळे पुन्हा शिवसेना कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत। विटा शहरासह आसपासच्या गावात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली। फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला। यावेळी युवा नायक सुहास भैया बाबर यांना कार्यकर्त्यांनी उचलून घेऊन मिरवणूक काढली। रमेश जाधव, सवेस्टार न्यूज, विटा। वांगी गटातून भाजपाचे तिन्ही उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होऊन काँग्रेसच्या वांगी गटावर मुसंडी मारत विजय मिळवला आहे। काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वांगी गटात भाजपाने खिंडार पाडत तिन्ही उमेदवारांनी विजयाची पताका उंचावली आहे। संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतलेल्या वांगी गटात भाजपाने चांगलीच मुसंडी मारली आहे। वांगी गटातून भाजपाचे सौ रेखा साळुंके, रवींद्र कांबळे व रवींद्र ठोंबरे यांनी काँग्रेस उमेदवारांचा पराभव करीत भाजपाचे कमळ फुलवले आहे। कदम देशमुखांनी वांगी गटावर प्रचारादरम्यान मॅरेथॉन दौरा केला होता, मात्र यावेळी मतदारांनी मात्र भाजपालाच पसंती दिल्याने तालुक्यात चित्र दिसत आहे। महेश पवार, सवेस्टार न्यूज, विटा। कडेगाव पंचायत समितीवर आतापर्यंत काँग्रेसची पकड होती। या निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडवीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी सत्ता खेचून आणली। यामध्ये युवा नेते संग्रामसिंह देशमुख हेच या तालुक्याचे विजयाचे मानकरी म्हणून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। कडेगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात भाजपाने मुसंडी मारत विजयश्री खेचून आणली। यामध्ये संग्रामसिंह देशमुख व पृथ्वीराज देशमुख यांच्यामुळे सगळीकडे कमळ फुलले असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे। कडेगावमध्ये जिल्हा परिषदेच्या भाजपचा 3 उमेदवार, काँग्रेसचा 1 उमेदवार, तर पंचायत समितीला भाजपाचे 6 उमेदवार व 2 काँग्रेसचेच उमेदवार निवडून मतदारांनी एक वेगळाच निकाल लावला आहे। ऐतिहासिक या निकालामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी कडेगाव कडेपूर येथे फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला। रमेश जाधव, सवेस्टार न्यूज, विटा। खानापूर तालुक्यात पुन्हा एकदा आमदार अनिल बाबर यांचेच वर्चस्व सिद्ध झाले आहे। जिल्हा परिषदेच्या शिवसेनेने तिन्ही जागा जिंकून पंचायत समितीच्या 5 जागांवर वर्चस्व राखले। माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या परिवर्तन आघाडीला अवघ्या 1 जागेवर समाधान मानावे लागले असून परिवर्तन आघाडीचा शिवसेनेने धुव्वा उडवला आहे। आज पार पडलेल्या 2017च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भरघोस मतांनी या ठिकाणी विजय झालेला आहे। हा विजय हा सर्वसामान्य जनतेचा आणि तमाम मतदारांचा या ठिकाणी विजय आहे। धनशक्तीवर जनशक्ती असा हा निकाल आहे। अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही शांततेमध्ये ही प्रक्रिया पार पडल्याने आम्हाला लोकांनी भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल मी प्रथम आमच्या सर्वांच्या वतीनं तालुक्यातील तमाम जनतेजन सर्वसामान्य मतदारांचा या ठिकाणी आभार मानतो। हा जो विजय आहे हा अनिल भाऊंच्यावरती असलेला विश्वास, म्हणजे दुष्काळ तालुक्याला त्यांनी आत्तापर्यंत ह्या 2.5 वर्षामध्ये दिलेलं पाणी आणि राहिलेल्या तालुक्याला तेच पाणी देऊ शकतात, हा एकमेव त्यांच्यावरती असलेला विश्वास या निकालातून स्पष्ट होतो आहे। त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला मतदान केलं आहे ते एवढंच सांगतोय की ह्या तालुक्याला काम आणि अनिल भाऊ आणि काम आणि पाणी आणि अनिल भाऊ हे एकच समीकरण असल्यामुळे ह्या ठिकाणी जनतेनं आम्हाला निवडून दिले। मी सर्वांच्या वतीनं मी मनापासून या जनतेचं तमाम मतदारांचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो। आमदार अनिल बाबर यांच्या शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या नागेवाडी गटातील सुहास 13,471 मते, लेंगरे गटातील नीलम सकटे यांनी 10,797 मते व भाळुंगी गटातील सुलभा अदाटे यांनी 10,682 मते मिळवून विजय संपादन केला आहे। तर पंचायत समितीच्या नागेवाडी, गारडी, लेंगरे, करंजे व पारे या 5 जागा जिंकल्या। भाळवणी गणातील अपक्ष उमेदवार नितीनराजे जाधव यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेच्या महेश घोरपडे यांना पराभव स्वीकारावा लागला। इथे परिवर्तन आघाडीच्या संजय मोहिते यांनी विजय संपादन केला। विजयानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करीत आनंद व्यक्त केला। विटा नगरपालिकेमध्ये शिवसेनेला दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ग्रामीण भागात पुन्हा एकदा अनिल बाबर यांचे वर्चस्व मतदारांनी सिद्ध केले आहे। काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा भाळवणी गण याही वेळी परिवर्तन आघाडीकडे राहून माजी आमदार गटाला केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागले। चंद्रकांत जाधव, सवेस्टार न्यूज, विटा। इथे विधानसभेवेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या अजितराव घोरपडे यांनी यावेळी मात्र राष्ट्रवादीसोबत आघाडी केली होती। आर पाटील यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी पंचायत समितीत सत्ता कायम राखली आहे। येथील जिल्हा परिषदेच्या 4ही जागा या आघाडीने प्रत्येकी 2 जिंकल्या आहेत। सनी लोंढे, सवेस्टार न्यूज, कवठे महांकाळ।
बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर झाले असून सांगलीतील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली असून राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांचा पराभव झाला असून अपक्ष संभाजी कचरे हे विजयी झाले आहेत. परंतु तासगावमधून खासदार संजय पाटील यांना त्यांचा गड राखता आला नाही, तर कवठेमहांकाळमधूनही राष्ट्रवादीने आपले स्थान कायम ठेवले आहे. पलूसमधून भाजप 3 तर काँग्रेस 1 राष्ट्रवादी 1 असा निकाल लागला आहे. त्याचप्रमाणे वाळवामधून 13 काँग्रेस तर रयत 1 व विकास आघाडी 8 असून खानापूर शिवसेनेने 3 जागा पटकावल्या. अशा प्रकारे जिल्ह्यातील धक्कादायक निकाल लागला असून भाजपाच्या कार्यालयात आनंदाचे वातावरण झाले असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये कोणताही उत्साह दिसून येत नाही. अरुण मोडक, 7 स्टार न्यूज, सांगली. जिल्ह्यामध्ये निवडणुकीत एकूण जिल्हा परिषदेच्या 60 जागांसाठी निवडणूक होती. यामध्ये पक्षीय बलाबल खालीलप्रमाणे: भारतीय जनता पार्टीचे 29 उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे 16, काँग्रेसचे 10, रयत विकास आघाडीचे 4, शिवसेनेचे 3, स्वाभिमानी विकास आघाडीचे 2, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 1, अपक्ष 1 असे उमेदवार निवडून आले आहेत. महेश पवार, 7 स्टार न्यूज, विटा. जिल्हा परिषद निवडणूक सदाभाऊ विरुद्ध जयंत पाटील अशी होती. माझ्या मुलाचा काहीच संबंध नाही, पण आम्ही बाउंड्री पर्यंत पोहोचलो आहे. आगामी निवडणुकीमध्ये आम्ही ते करून दाखवू असे सदाभाऊ खोत म्हणाले. ही तर एक निवडणूक जयंत पाटलांनी सदाभाऊ खोत विरुद्ध जयंत पाटील अशीच झाली. माझ्या मुलाच्या विरोधामध्ये ते स्वतः अगदी ताकदीनं मैदानामध्ये उतरलेले होते आणि आम्ही बाउंड्रीपर्यंत पोहोचलो. भविष्य काळामध्ये निश्चितपणाने या वाळवा तालुक्यातल्या जनतेला बरोबर घेऊन आणि गेली अनेक वर्षाची दहशत, गुंडागर्दी आणि प्रस्थापित राजकारण निश्चितपणाने आम्ही आता मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही आणि एक वाळवा तालुका विकासभिमुख तालुका म्हणून आम्ही नावावर रूपाला आणू आणि या तालुक्यातली दादागिरी निश्चितपणाने आम्ही आता हद्दपार करू. अरुण मोडक, 7 स्टार न्यूज, सांगली. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम गेल्या 8 दिवसांपासून जोरदार सुरू होती. दरम्यान जिल्ह्यासह तालुक्यात सर्व राजकीय नेत्यांनी आपापली प्रतिष्ठा पणाला लावली होती. गेल्या 8 दिवसांपासून सर्वच राजकीय आरोप प्रत्यारोप, गावसभा व कार्यकर्त्यांची पळापळ जोरदार सुरू होती. मात्र परवा झालेल्या मतदानाने सर्वच राजकीय पक्षांचे धावे दणाणले होते. यावेळी तालुक्यातील एकूण 6 जिल्हा परिषदेसाठी दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये राष्ट्रवादीने बाजी मारत 4 जागांवर यश मिळवले. त्यापैकी सावळज जिल्हा परिषद गटातून चंद्रकांत पाटील 3631 मतांनी विजयी झाले आहेत. विसापूर जिल्हा परिषद गटातून अर्जुन माने पाटील 482 मतांनी विजयी झाले आहेत. तर भारतीय जनता पार्टीला म्हणावे असे यश मिळाले नसून भारतीय जनता पार्टीला 2 जिल्हा परिषद तर 5 पंचायत समितीमध्ये यश मिळाले आहे. त्यामध्ये चिंचणी जिल्हा परिषद गटातून DK पाटील हे 2273 मतांनी विजयी झाले आहेत. तर मांजर्डे जिल्हा परिषद गटातून भाजप पुरस्कृत प्रमोद शेंडगे हे 2177 मतांनी विजयी झाले आहेत. तर तासगाव पंचायत समिती गणातून पेड पंचायत समिती गणात भाजप पुरस्कृत वर्षा फडतरे या 4052 मतांनी, तर विसापूर पंचायत समिती गणातून सुनील जाधव 308 मतांनी विजयी झाले आहेत. तर येळावी पंचायत समिती गणातून उमेश पाटील 131 मतांनी विजयी झाले आहेत. चिंचणी गणातून संतोष कांबळे हे 955 मतांनी विजयी झाले आहेत. सावर्डे गणातून अमोल माळी 118 मतांनी विजयी झाले आहेत. आज सर्वशी आराराबांच्या नंतर सार्वजनिक इलेक्शनमध्ये पहिल्यांदाच इलेक्शन होते. आज पंचायत समिती जिल्हा परिषदेचे आज तासगाव तालुक्यातील सगळ्यात चांगले रिझल्ट लागले आणि आज खऱ्या अर्थानं म्हणा गेलो तर आम्ही आज जनतेनं आपण आज खरी श्रद्धांजली वाहिली. मताच्या रूपाने लोकांनी आम्हाला विजयी केलं. आज तासगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून टोटल मतदारसंघातून 6 पैकी 4 जिल्हा परिषद आम्हाला मिळाल्यात. पैकी 12 पैकी 7 पंचायत समिती आम्हाला मिळाल्या आणि खरोखर लोकांच्या जो आबांनी आजपर्यंत कामं केली, आबांच्यावर जो लोकांचा विश्वास होता आणि त्याच विश्वासाला लोकांनी सार्थ ठरवलं आणि पुन्हा एकदा अखंड तालुका आबांच्या कुटुंबाच्या मागे उभा राहिला. आम्ही सुद्धा आलेले सगळे निवडून आलेले प्रतिनिधी खरोखर आबांच्या विचारावरच काम करू. आबांच्या विचाराला मानून
लोकांनी प्रचंड प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि आघाडीला दिलेला आहे. तासगाव तालुक्यात आमची कोणाबरोबर युती नव्हती. तासगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी सहबळावर होती आणि कवठेमंकाळमध्ये आम्ही यशवंतराव घोरपडे यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीबरोबर आघाडी केलेली होती. तिथं सुद्धा आमच्या पक्षाला आणि त्यांच्या आघाडीला प्रचंड असं यश मिळालेलं आहे. चारी जिल्हा परिषद आणि 7 पंचायत समिती कवठेमंकाळमध्ये आमच्या विजयी झाले आहेत. तासगाव तालुक्यामध्ये 12 पैकी 7 पंचायत समिती आणि 4 जिल्हा परिषद ह्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजय झाले आहेत. आणि हा जो विजय आहे हा खरोखर आबासाहेबांच्या पुण्याईचा विजय, आबासाहेबांच्या कामाचा विजय, आबासाहेबांचे आचार विचार जपणाऱ्या लोकांचा विजय. राजू सत्ते, 7 स्टार न्यूज, तासगाव. सांगली जिल्ह्यात भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे, पण राष्ट्रवादी भाजप बरोबर आली तर आम्हाला सोबत घेण्यास काही प्रॉब्लेम नाही, असे भाकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केले. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना केले. सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजपने यश मिळवले असले तरी भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या तासगाव आणि कवठेमंकाळमध्ये मात्र भाजपला म्हणावे तसे यश आले नाही. त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती भाजपची झाली आहे. शिवाय तासगाव आणि कवठेमंकाळमध्ये कमळ हे चिन्ह काही ठिकाणी नसल्याने पराभव स्वीकारावा लागला. कवठेमंकाळमधले राजकीय एकत्र येऊन आमची आगळगाव पंचायत समिती फक्त 24 का 26 मतांना गेली. 1.25 मत गेली, 130 मतांना गेली. अगदी थोडक्यात अपयश आलेलं आहे. त्या अतिशय चांगली लढाई झाली. जिल्ह्याचा खासदार म्हणून, जिल्हे आमदार म्हणून, जिल्ह्यातले जिल्हा अध्यक्ष म्हणून आणि अतिशय चांगला परफॉर्मन्स आम्हाला जनतेनं दिलेला आहे. त्याला कारण देशाचे प्रधानमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री असणारे, आपल्या जिल्ह्यावरचे पालकमंत्री, सगळ्यांचं मोठं योगदान या सगळ्या विजयामध्ये निश्चितपणानं केलेलं आहे. या निवडणुकीच्या यशामुळे सांगलीला लाल दिवा मिळणार अशी आशा व्यक्त केली, कारण जिल्ह्याची घोडदौड बघता भाजप विचार करेल जिल्ह्याचा. त्याचा परफॉर्मन्स आमच्या खासदार, आमदार आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा चांगला आहे. कुठं थोडंफार प्लस मायनस झाला असेल, परंतु आम्ही चांगली झुंज खासदारांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात दिली. आणि खासदारांचा हा तासगाव मतदारसंघ आहे, खासदारांचा हा सांगली लोकसभा मतदारसंघ आहे. त्याच्यात येणारे सगळे तालुके आहेत. पलूस तालुका, कडेगाव तालुका, जत तालुका, आटपाडी तालुका, खानापूर तालुका, मिरज तालुका, परफॉर्मन्स चांगला आहे, काही अडचण नाही. आणि त्याच्या आज जी घोडदौड चालली आहे भाजपची, 100% भारतीय जनता पार्टी आमच्या जिल्ह्याची दखल घेईल आणि दिव्याचा विचार 100% करेल. अरुण मोडक, 7 स्टार न्यूज, सांगली. कवठेमंकाळ तालुक्यात राष्ट्रवादी व स्वाभिमानी विकास आघाडीने जोरदार विजय मिळवत भाजप काँग्रेसच्या विकास आघाडीचा धुव्वा उडविला. तालुक्यातील 4 जिल्हा परिषदेत 7 पंचायत समितीवर आपला झेंडा फडकावून पुन्हा एकदा वर्चस्व असल्याचे दाखवून दिले. विकास आघाडीला केवळ ढालगाव पंचायत समिती गणावर समाधान मानावे लागले आहे. त्यातच काही ठिकाणी बंडखोरी झाली आणि त्याचा फटकाही काही उमेदवारांना बसला आहे. तरीही राष्ट्रवादी व स्वाभिमानी आघाडीने तालुक्यात वर्चस्व राखले. सर्व उमेदवार विजयी होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष करून विजयाच्या घोषणा दिल्या. दरम्यान तालुक्यातील 4 जिल्हा परिषद वार्ड पंचायत समितीवर 70.5% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर गुरुवारी कवठेमंकाळ येथील नवीन प्रशासकीय इमारतीत निवडणूक निर्णय अधिकारी शंकरराव भोसले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली. तर मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. तर पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. अत्यंत अटीतटीच्या बनलेल्या देशिंग गटात संगीता नलवडे यांनी मुसंडी मारत बाजी मारली, तर अपक्ष सुरेखा कोळेकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली व शिवसेनेच्या उमेदवार आशाराणी पाटील यांनी ही जोरदार लढत दिली आहे. देशिंग पंचायत समिती गणात मनोहर पाटील यांनी विजय मिळवला. मळणगाव पंचायत समिती गणात कोकळे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे दीपकराव ओलेकर यांचा विजय झाला. सनी लोंढे, 7 स्टार न्यूज, कवठेमंकाळ.